लिख दिया। उन्होंने नस देखी हमारी और बीमार लिख दिया। हमने रंग पूछा उससे, अरे हमने रंग पूछा उससे तो भगवे से प्यार लिख दिया। कर्जदार रहेंगे हम उस वही तक, कर्जदार रहेंगे हम उस वही तक जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया। खरं तर आजकाल असं म्हणतात जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा ही खूप कमी होत चालल्या आहेत, परंतु ज्यांचं नाव ऐकतात हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब प्रतिपचंद्र लेखेवर वर्षिष्ठ विश्ववंदिता शाह सुरेश शिवशेषा मुद्रा भद्राय राजते या राजाच्या राजमुद्रेला मी वंदन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या खुशीत जन्मलेल्या निरागस बाळ म्हणजे शिवा यासारख्या कुटशक्तांचा काळ म्हणजे शिवा, एकीकडे संयमाचा घट म्हणजे शिवा, स्वतःच्या रक्ताची लाट म्हणजे शिवा, या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे बाप म्हणजे शिवा, दुश्मनांच्या मनातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवा, किमयागार म्हणजे शिवा। तलवार तर प्रत्येकाच्या हातात होती, अरे तलवार तर प्रत्येकाच्या हातात होती, परंतु स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती। मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही, त्याचा एक मंत्र आहे आणि तो मंत्र उच्चारतात अंगातलं रक्त साचायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो। मित्रांनो, शिवरायांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्राची परिस्थिती काय होती? 5 दिवसांनी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर 5 नाचत होत्या, मंदिराची मंदिरे लुटली जात होती, आई बहिणीची इज्जत सुरक्षित नव्हती आणि लुटला जाईल म्हणून पोटची पोट तर सोडा पण धान्याच्या बियांना आणि गवताच्या कट्ट्यानं सुद्धा व्हायची भीती वाटायची आणि अशा अवस्थेमध्ये शिवांचा जन्म झाला आणि या महाराष्ट्रातली जनता म्हणायला लागली कि अरे किसी के पेट में से बाप पैदा होता था, अरे किसी के पेट में से बाप पैदा होता था तो किसी के पेट में से सांप पैदा होता था, मगर जिजाऊ एक ऐसी माँ थी यार जिसके पेट में से बापों का बाप शिवा पैदा हुआ था। मग काय परिवर्तन केले बापाच्या बापाने, कोई मार माग मुसलमान ही सगळी माणसं एकत्र करून महाराजांनी स्वराज्य स्थापन केले। त्यांनी कधीच कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव केला नाही। या स्वातंत्र्य भारताची घटना लिहिण्यासाठी शासनाने समिती नेमली होती आणि त्या समितीमध्ये अनेक तज्ञ मंडळीसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। अशा जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांना या देशाची घटना लिहित असताना बरेच या समितीतून बाहेर पडले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच होते, त्यावेळी त्यांच्यातून पुढे उत्तर आले। माझा विश्वास आहे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज। मित्रांनो, या महामानवाच्या तोंडून हे उद्गार येतात, याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पराकुटीचा सर्व धर्म समभाव जोपासला होता तो आपण संस्कार म्हणून जोपासायला पाहिजे। सुभेदाराची सून जरी मुसलमानाची असताना तिला साडी सोयी करून तिला सन्मानाने परत पाठवले। अशा माझ्या राज्याच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते तर 100% संरक्षण होते आणि तेही सुरक्षित होते। मित्रांनो, ज्यावेळेस शाहींच्या खानाची बोटं कापली त्यावेळी शाहींच्या खानाची बाई धावतच आली आणि म्हणाली गजब हो गया, गजब हो गया, गजब हो गया, गजब हो गया, ये नरकम सिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया। शाहींच्या खान म्हणाला, ये सिवा मेरी उंगली काट सकता है, ये सिवा मेरी उंगली काट सकता है, ये सिवा किसी दुश्मन की गर्दन काट सकता है, लेकिन ये सिवा किसी अमृत्या बेटी पर कभी हाथ नहीं डाल सकता। शेवटी जाता या विचार मंडळाची रजा घेताना एवढ्याच म्हणू इच्छितो, प्रौढ क्षत्रिय कुलावतांच सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद। धन्यवाद। झालं पाहिजे। यानंतर बागल